देहाच्या अति जोरीत सधम्म ठेवा, अरे जाण माणसा तो स्वतःच स्वतः, अरे जाण माणसा तो स्वतःच स्वतः. देहाच्या अति जोरीत सधम्म ठेवा, अरे जाण माणसा तो स्वतःच स्वतः, अरे जाण माणसा तो स्वतःच स्वतः. अज्ञानाने होते पाप, ज्ञानाने पुण्य, दूषित कर्माने घडे नव जन्म. जन्म हे झाल्यावरती रोग शोक चिंता, भय मरण बापा आणि बुढापा, भय मरण बापा आणि बुढापा. अनेक पुण्य कर्मानी घडे मानवी जीवन, सोड सोड बंधू रे तू पशुचे हे कर्म. सदाचार धारण करी समाधीचे ज्ञान, अनित्य हे बोध जाणवी होय प्रज्ञावान. सदा तूर जागृत राही चालता बोलता, बसून राहता आणि झोपी रे जाता. देहाच्या अति जोरीत सधम्म ठेवा, देहाच्या अति जोरीत सधम्म ठेवा, अरे जाण माणसा तो स्वतःच स्वतःला. सोड सोड मी हे माझे मायाचे जाळ, अनात्म हे बोध जाणवे तोड अहंकार. सुंदर काय आहे या देही पाही डोकावून, भन्ते धम्मपाल सांगे तोड तृष्णा संग. भन्ते धम्मपाल सांगे तोड तृष्णा संग. सुंदर काय आहे या देही, सुंदर काय आहे या देही पाही डोकावून,
भंते धम्मपाल सांगे तोड तृष्ण संग. अरे कोणी नाही जगिया रे तुला तारणारा. घेई घेई उपासकांनो सत्याचा सहारा. घेई घेई उपासिकांनो सत्याचा सहारा. देहाच्या तिजोरीत सधम्म ठेवा. अरे जाण माणसा तो स्वतःच स्वतः. अरे जाण माणसा तो स्वतःच स्वतः. जीवनामध्ये दोन प्रकारच्या जोड्या आहेत. आपल्याही शरीरामध्ये पाण्याच्या फेसासारख्या बुडबुड्या भरलेल्या आहेत. शून्य आहे, शून्य. आणि त्या शून्याच्या पोकळीमध्ये सारे 4 प्रकारच्या वस्तूचं संग्रह चक्र लावत असतो. पृथ्वी, जल, वायू आणि तेज हे 4 प्रकारचं गतिमान चक्र आकाशाच्या पोकळीमध्ये फिरत असतं. आणि ठोस आपलं शरीर आहे आणि सूक्ष्मता शरीराची सूक्ष्म सूक्ष्म परमाणूचे पुंज आहेत. अशाच प्रकारे प्रत्येक चिडी मांगी प्राण्याला, मनुष्याला भोजनाची आवश्यकता आहे. तर त्यामध्ये शून्याला जर दंडा लावला तर काय होते? शून्याला जर दंडा लावला तर एक होते. आणि एकाला दंडा नाही लावला तर शून्याला काही महत्त्व आहे का? एकाच्या पुढं शून्य असलं तरी एकच झालं. आणि ते शून्य एकावर लावलं तर अरे 10 झाले. किती महत्त्व आहे? शून्य पुढं राहिलं महत्त्व नाही आणि मागं ठेवलं तर 10 झाले. आणि 10वर अजून शून्य लावलं तर 100 झाले. 100 शून्य वाढत गेलं, संख्या 10 पटीनं वाढत गेली. अशाच प्रकारे एक काय आहे सुरुवात अभ्यासाला? सर्व प्राणी मात्र भोजनावर जगतात. दुसऱ्या नंबरचा फाळ आहे 2. 2चा काय महत्त्व आहे? नाम आणि रूप. नाम कशाला म्हणतात हो आणि रूप कशाला म्हणतात? नाम म्हणजे मन. विज्ञान, संज्ञा, वेदना आणि संस्कार या 4 घटकांना काय म्हणतात? मन असे म्हणतात. करंट असे म्हणतात. आणि ते कशासोबत जोडतात? धातूसोबत जोडतात. त्या धातूला काय म्हणतात? काया म्हणजे रूप. नाम आणि रूप म्हणजे समजले? रूप म्हणजे शरीर आणि नाम म्हणजे मन. जिवंत माणसाच्या शरीर आणि मनाचे 2 विभाजन झाले. एकाच्या पुढे काय झाले? 2 झाले. नाम आणि रूप. त्यानंतर नंबर फाळा आहे तो 3चा. 3 म्हणजे काय हो?
तीन प्रकारच्या वेदना. वेदनाचे प्रकार किती आहेत? तीन. सुखद वेदनामुळे इच्छा निर्माण होतो, पाहिजे 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 पाहिजे. विचारही बुद्धीमध्ये सुखाच्या प्रती काय होतो? दौडधूप चालू होतं. आणि चित्तामध्ये काय आहे? चाहत भाव निर्माण होतो. आणि दुःखा संवेदनामध्ये मनामध्ये अनचाहे भाव निर्माण होतात, द्वेष निर्माण होतात. आणि तिसऱ्या प्रकारची वेदना कशी आहे? कॉमन, सामान्य. त्यामध्ये ना सुख आहे ना दुःख आहे. सुख दुःखाच्या पलीकडे असलेली ती कॉमन संवेदना. किती प्रकारच्या वेदना झाल्या? सुख दुःख आणि अदुःख असुख. कॉमन, जिथं सुख आणि दुःख नाही त्याला काय म्हणतात? सामान्य. जसे आमचे कोणी मित्र आहेत की नाही? तर मित्र आहे तर जवळीकता निर्माण झालं, प्रेम निर्माण झालं. आणि शत्रू दिसले तर, आमच्या मनाला एक नाही ठाकणारे दिसले तर त्याला काय म्हणतात? शत्रू. आहे ना? मित्र आणि शत्रू. मित्र प्रेमाळ सुखामध्ये साठी असतात आणि वैरी दुःख देणारे असतात. तर किती प्रकारच्या आलंबनाचा सहारा झाला? सुख दुःख. जे आमचे मित्रही नाही शत्रू नाही असे लोक आहेत का? आहेत ना. त्याला म्हणतात आमचा त्याच्याशी काही लेणं देणं नाही. तर किती प्रकारचे झाले मानसिकताचे प्रकार? सुख दुःख आणि कॉमन, तीन प्रकारच्या वेदना. पुढचा फाळा काय आहे? चार. बेदुने चार. तर नेमकं चार म्हणजे काय हो? चार म्हणजे चार आर्य सत्य. कुठेही पहा, डॉक्टरकडे गेलं तर पहिले काय पाहतो? कसा रोग आहे ना? आम गरम झालेला आहे की नाही? रोग आहे आणि रोगाचं लक्षण आहे की नाही? हेतू आहे, हेतूचं कारण आहे, निमित्त आहे. किती सत्य झाले? पहिलं आर्य सत्य दुःख तो है. दूसरा आर्य सत्य है दुख की कंपनी, कार्य, क्या कारण है, क्या निमित्त है. तीसरा आर्य सत्य हुआ दुखों के बाहर आना. और चौथा आर्य सत्य है दुख के बाहर आने के उपाय. हो गए ना चार आर्य सत्य. बस. पांचवा फाड़ा आता है. क्या है वो? पंच उपादान स्कंद, जिससे वार वार जन्मता है और मरता भी है. उसके प्रति आसक्ति, इसके प्रति माया, उसके प्रति जिव्हाड़ा, वो चाहिए भाव के रहते, उसको क्या बोलते हैं? पांच उपादान स्कंद. एक है स्मृति रूप, दूसरा है विज्ञान, तीसरा है बुद्धि किंवा संज्ञा, चौथी है वेदना, पांचवे है गांठे पाड़ना. सुख चाहिए, दुख नहीं चाहिए. इसको क्या बोलते हैं? बंधन बांधना. कितने प्रकार के आसक्तियाँ हो गया, उपादान हो गया? पांच. और छठा फाड़ा क्या है हो? छठा फाड़ा 6 इंद्रिय है. इंद्रिय यानी शरीर के जिस भाग से हमें बोध मिलता है, ज्ञान मिलता है, तो उसको क्या बोलते हैं? ज्ञानेंद्रिय. आंखों से देखने का ज्ञान प्राप्त होता है कि नहीं? आंखों से
बाह्य वातावरण, आकार का, रंग का हमें बोध होता है, तो है ना। आँख हमारा क्या है? ज्ञान देने वाला बोध इंद्रिय है। नाक क्या है? गंध महसूस करने वाला इंद्रिय है ना। खुशबू है, बदबू है, कहाँ से महसूस होती है? महसूस होती है नाक से। तीसरा इंद्रिय क्या है? कान, श्रोतेंद्रिय। मधुर आवाज है या कर्कश है, कौन जानता है? कौन सा इंद्रिय है? वह श्रोतेंद्रिय, कान का इंद्रिय। कितने हो गए? 3 हो गए। अब 4 क्या है? काया इंद्रिय। काया को स्पर्श होता है, अच्छा और बुरा, नरम और गरम। सारे स्पर्श किसको होती है? ठंडी लगी, काया को महसूस होता है। गर्मी लगी, काया को महसूस होता है ना। काया इंद्रिय है कि नहीं। और 5वां इंद्रिय है जिह्वा इंद्रिय। जिबली, अरे आंबट लगा, खारट लगा, तेलकट लगा, कड़ू लगा, है ना, खारा लगा, मीठा लगा, तो ये इस चौ का इंद्रिय गुणों का महत्व क्या है? रस में क्या गुण है? मीठा है, खारा है, कड़ू है, तेलकट है, आंबट है, फीका है। तो ये कहाँ से ज्ञान होता है? जिबली से। कितने इंद्रिय हो गए? 5 इंद्रिय। और छठा, इन सब का प्रमुख इंद्रिय है, उसको नाम है इंद्र, देवाचा राजा इंद्र, है ना। हो गए 5 6 इंद्रिय। 7 क्या है? 7 बोधांग है, बोध देने वाले अंग। स्मृति बोधांग, हमेशा सजग रहने वाला। दूसरा है धम्म विचय, क्या है? टुकड़े करके देखने वाला बोधंग। तीसरा है प्रयत्न करने वाला वीर्य बोधंग। चौथा है क्या है? प्रीति, जहाँ मन के लायक हो गया तो वह लगन तैयार होती है। और 5वां बोधंग है प्रसादी, शांति के साथ वो ग्रहण करता है, एकाग्रता निर्माण करता है। ये कौन सी है? प्रसादी, शांतता निर्माण करता है। और छठा है उपेक्षा, जो बदलते रहता है उसको क्या बोलते हैं? बदल रहे अनित्य बोध के भाव को उपेक्षा बोझांगा, बोध देता है बदलने का। सूरज आया, डूब गया, बदल गया ना। रात निकली, फिर सूरज आया, है ना, बदलता चक्र। इसका जो बोध है उपेक्षा बोध। और 7वां बोध है समाधि, एकाग्रता करते हुए अपने मन के जड़ की उखाड़ना, उसको बोलते हैं समाधि अभ्यास बोधांग। कितने हो गए? 7। अगला फाड़ा कौन सा है? वो अगला फाड़ा है 8। 8 किसको बोलते हैं? आर्य अष्टांगिक मार्ग। पहला अंग क्या है? सम्मा दृष्टि। दूसरा अंग क्या है? सम्यक संकल्प। तीसरा अंग क्या है? सम्यक वाचा। चौथा अंग क्या है? सम्यक कर्मांत। 5वां अंग क्या है? सम्यक आजीविका। छठा अंग क्या है? सम्यक व्यायाम है। 7वां अंग क्या है? सम्यक स्मृति है। 8वां अंग है सम्यक समाधि। ये 8 नंबर का फाड़ा है। 9 क्या है? 9 है 9 प्रकार की प्राणी मात्र की योनिया। पर्दे के पर्दे मानव एक प्राणी है, ऐसे 9 प्रकार के पर्दे पे प्राणी का निवास होता है। नरक लोक, असुर लोक, भूत लोक, कीट पतंग लोक। और 5वां कौन सा प्राणी है?
मनुष्य लोक, छठा है देवलोक, सातवां है ब्रह्मलोक, आठवां है अरुब्रह्मलोक और नौवां है मुक्तलोक बुद्धलोक। कितने प्रकार के लोक स्वभाव है और कितने प्रकार की योनियाँ है पातड़ियाँ? 9। और 10 क्या है? 10 प्रकार की पुण्य पारमिता घड़ा भरने से अपन सारे भव चक्र से बाहर आते हैं। तो क्या पारमिता है? पहली है शील की पारमिता, दूसरी है वीर्य की पारमिता, तीसरी है त्याग की पारमिता, चौथी है प्रज्ञा की पारमिता, पांचवी है शांति की पारमिता, छठी है सत्य की पारमिता, सातवीं है उपेक्षा पारमिता और आठवीं है संकल्प की अधिष्ठान की पारमिता, नौवीं है मैत्री की पारमिता और 10वीं है दान पारमिता। कितने पारमिता हो गया? 10 पारमिता हो गए ना। 1 2 3 4 5 6 7 8 9 और 1 और 0 10 है ना। 10 प्रकार के फाड़े में 10 प्रकार का जगत का क्या हो गया है? स्पष्टीकरण हो गया है। सब पापस्य करणं कुशलस्य उपसंपदा स्वचितोपर्योदपणं एतं बुद्धान शासन।